ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही गेल्या 10 दिवसात गटारं, पायवाटा, शौचालय बांधणं, रस्ते दुरुस्ती, समाज मंदिर आदींसह इतर कामांच्या 150हून अधिक निविदा मागवल्याची माहिती आहे. मंगळवारी दुपारपासूनच आचारसंहिता लागण्याच्या दिवशी सकाळीच निविदा प्रकरणा राबवण्याची धावपळ पालिकेत सुरू होती. पालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. पालिकेवर 1200 कोटींच्या आसपास दायित्व आहे. आधीच्या कामांच्या ठेकेदारांचे 300 कोटींच्या आसपास देणी बाकी आहेत. शासनाच्या निधीवरच पालिकेत विकास कामं सुरू आहेत. निवडणुकीच्या निमित्तानं सत्ताधारी पक्षातील माजी नगरसेवकांना खुश करण्याचं काम शासनाकडून येणाऱ्या आदेशाच्या माध्यमातून केलं आहे. निवडणुकीचं बिगुल 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान घोषित होणार हे लक्षात घेऊन शासनाकडून 14 ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत पालिकेकडे कामांचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. यापूर्वी एखाद्या कामाचे राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतरही त्या कामाची फाईल तयार होऊन निविदा प्रक्रिया अंतिम करण्यासाठी साधारणतः 2 ते 3 महिन्यांचा कालावधी जात होता. परंतु मागील 15 दिवसात आलेल्या शासन आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करून त्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. गेल्या 10 दिवसात तब्बल 150हून अधिक निविदा मागवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 10 आणि 11 ऑक्टोबर या 2च दिवसात 55 निविदा मागवण्यात आल्या. पालिकेतील अधिकारी या कामांसाठी सकाळीपासून रात्री 10 वाजेपर्यंत कामात जुंपले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग हा महत्त्वाचा विभाग मानला जातो. पालिकेतील या विभागातील एका अधिकाऱ्यानं एका दिवसात तब्बल 1000च्या आसपास प्रस्तावांवर सह्या केल्यात. मागील 5 ते 7 दिवसात रोजच्या रोज 500 ते 700 प्रस्तावांवर सह्या केल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. 15 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात या अधिकाऱ्यांच्या टेबलवर 150च्या आसपास प्रस्ताव सहीसाठी प्रलंबित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील 5 टोल नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या पार्श्वभूमीवर हलकी वाहनं कोंडीत अडकू नयेत यासाठी आता आनंदनगर टोल नाक्यावर नव्यानं रचना करण्याचं नियोजन टोल कंपनीकडून सुरू आहे. त्यानुसार टोलमुक्त मोटारी आणि इतर वाहनांसाठी वेगळ्या मार्गिका उपलब्ध होण्याची शक्यता असल्यामुळे टोल नाक्यावरील कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नवी मुंबई शहरातून लाखो नोकरदार त्यांच्या वाहनांनी मुंबई गाठतात. या वाहन चालकांना टोल आकारला जातो, त्यामुळे दररोज वाहन चालकांना टोलचा फटका सहन करावा लागत होता. मुलुंड आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर टोलनाक्यावरून अधिक वाहनांची वाहतूक होत असते. टोलनाक्यावरील काही मार्गिका या फास्टॅग असलेल्या मोटारी आणि काही मार्गिका दैनंदिन टोल वसुलीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. टोल वसुली दरम्यान वाहतुकीचा खोळंबा झाल्यास कोंडीची समस्या चालकांना सहन करावी लागते. टोल वसुली विरोधात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनं केली होती. अखेर राज्य शासनाने आता हलक्या वाहनांसाठी मुंबईच्या 5ही टोल नाक्यांवर वाहनांना टोल माफीचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे दररोज मोटारीनं मुंबई गाठणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. हलक्या वाहनांना टोल माफीचा निर्णय लागू झाल्यानं आनंदनगर येथील टोल नाक्याची रचना बदलण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय. त्यानुसार आराखडा तयार केला जात असून येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या 2 टोल नाके हटवले जाण्याची शक्यता आहे. तसंच मालवाहू वाहनांना किंवा टोल माफीपासून वगळण्यात आलेल्या वाहनांना इतर मार्गिकेतून प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. टोलमाफी करण्यात आलेल्या वाहनांना आता इतर मार्गिका उपलब्ध झाल्यास आनंदनगर टोलनाक्यावर होणाऱ्या कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक क्षणगारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज समिती सभागृहात पार पडली। या बैठकीत निवडणुकीच्या तयारीवर आणि आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, आचारसंहिता कक्ष प्रमुख विजय सिंग देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी मनोज सानप, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी उबाळे, सूर्यवंशी आणि आचारसंहिता कक्षाच्या सहाय्यक नोडल अधिकारी सुकेशनी पगारे यांच्यासह विविध अधिकारीही उपस्थित होते। तर तहसीलदार सायली भगत, प्रदीप कुडाळ आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील या बैठकीत सहभागी झाले होते। या बैठकीत आचारसंहितेच्या नियमांचं पालन, निवडणुकीतील खर्चाचं नियंत्रण आणि प्रचार प्रक्रियेचं योग्य व्यवस्थापन यावर विशेष चर्चा करण्यात आली। कल्पना आहे की काल माननीय भारत निवडणूक आयोगाचे माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केलेली आहे। त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कालपासून सुरू झालेली आहे। काल भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये सर्व 288 विधानसभा मतदार संघाचं मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्याचा सविस्तर कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। त्या कार्यक्रमानुसार 22 ऑक्टोबर 2024ला नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे 29 ऑक्टोबर। नामनिर्देशन पत्राची छाननी 30 ऑक्टोबर 2024 बुधवारी होणार आहे। नामनिर्देशन पत्र पाठीमाग नॉमिनेशन पेपर्स विड्रॉ करण्याचा जो कालावधी आहे तो 4 नोव्हेंबर या दिवशी आहे आणि मतदान 20 नोव्हेंबर 2024 बुधवारी असणार आहे आणि नंतर 2 दिवसानंतर मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी होणार आहे। जिल्ह्यामध्ये मतमोजणी, मतदान प्रक्रिया, मतदान कर्मचारी, मतदान केंद्र, मतदार यादी या सर्व बाबींसाठी प्रत्येक विभागनिहाय नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेलेली आहे। तसं आदर्श आचारसंहितेच्या संदर्भामध्ये हा महत्त्वाचा विषय आहे आदर्श आचारसंहिता, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व तारखांना मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये राजकीय पक्षांनी काय करावं, उमेदवारांनी काय करावं, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी काय करावं, कोणती कामं घ्यावीत, डूज अँड डोंट्स काय आहे याच्या संदर्भातले सविस्तर निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक अधिकारी नियुक्त केला गेलेला आहे। टोल माफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वर्षभरात 3 मोफत सिलेंडर आणि 750 HP पेक्षा कमी मोटार पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीज माफी या क्रांतिकारी निर्णयांमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तेत येणार आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं जनहितासाठी अनेक निर्णय घेतलेत। टोल माफीनं नागरिकांना दिलासा मिळाला असून महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 3 मोफत सिलेंडरची सुविधा देण्यात आली आहे। यासह शेतकऱ्यांसाठी वीजमाफीसारख्या महत्त्वपूर्ण योजना राबवून महायुतीनं समाजातील सर्व घटकांना लाभ दिल्याचंही परांजपे यांनी सांगितलं। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीची तारीख निश्चित केली आहे। परांजपे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की या निवडणुकीत महायुती बहुमतानं पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल। निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महायुती जनतेसाठी राबवलेल्या योजना आणि कल्याणकारी निर्णयांचा आढावा घेतला आहे। महाविकास आघाडीवर टीका करताना परांजपे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे कोणतेही ठोस मुद्दे नसल्यामुळे त्यांना महायुतीच्या विरोधात प्रचार कसा करायचा असा प्रश्न पडल्याचं सांगितलं। तरुण मतदारांना उद्देशून त्यांनी आवाहन केले की मतदानाचा पवित्र हक्क निभवावा आणि 18 ते 25 वयोगटातील नवमतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानात सहभागी व्हावं। महायुतीच्या नेत्यांनी घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचे असल्यामुळे जनता पुन्हा महायुतीला बहुमतानं निवडून देईल असा विश्वासही परांजपे यांनी व्यक्त केलाय।
संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यातच 2 दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे रस्ते आणि गृहसंकुलांच्या बाहेरील परिसरात साचलेला कचरा कुजून दुर्गंधी पसरत असल्यानं नागरिक हैराण झालेत. तर या कचऱ्यामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. दरम्यान काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद असल्यानं कचरा कोंडी झाल्याचं सांगत येत्या 2 दिवसात हा कचरा उचलण्यात येणार असल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यात 60% ओला तर 40% सुका कचरा असतो. ठाणे महानगरपालिकेची स्वतःची कचराभूमी नसल्यामुळे ठाणे महापालिका दिवा परिसरात कचरा टाकत होती. परंतु त्यास विरोध झाल्यानंतर डायघर कचरा प्रकल्प सुरू होईपर्यंत पालिकेनं शहराबाहेर म्हणजेच भंडारली येथे तात्पुरती कचराभूमी उभारली होती. डायघर कचरा प्रकल्प सुरू होताच भंडारली कचराभूमी बंद करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला डायघर प्रकल्प सुरळीतपणे सुरू होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून डायघर प्रकल्प बंद पडल्यानं कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील कचरा गाड्या वागळे एस्टेट येथील सीपे तलाव येथे आणल्या जात होत्या. यामुळे या भागात वाहनांच्या रांगा लागल्यानं त्यांच्या फेऱ्यांवर परिणाम झाला. एका वाहनांची 2 ते 3 वेळाच फेरी होत होती, परंतु वाहनांच्या रांगांमुळे एकच फेरी होऊ लागली आहे. दिवसाच्या सुमारे 50 ते 60% फेऱ्या रद्द होत असल्यानं 2 ते 3 दिवसांपासून शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेत. रस्ते आणि गृहसंकुलांच्या बाहेरील परिसरात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे या पावसामुळे कचरा ओला होऊन तो कुजत आहे. या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिक हैराण झालेत. या कचऱ्यामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय.